सुमारे 700-750 वर्षापूर्वी थोडं मागं मी आपल्याला एकदाच सांगून ठेवलंय की माझा इतिहास माझे सगळे विषय कच्चे आहेत, पण इतिहास त्याहून कच्चा आहे आणि त्यात तारखा तर माझ्या कधी लक्षात राहिली. आणि आमच्या वेळेला सणावळ्या पाठ केल्याशिवाय इतिहासामध्ये पास होता येत नाही, असं देखील पद्धत नव्हतं. आता पोरं सुखी आहेत, त्यांना ते काही लागत नाही. इंग्रजीचं स्पेलिंग चुकलं तरी चालतं, मराठीचं व्याकरण चुकलं तरी चालतं, इतिहासात त्यांना नुसतं होय नाही म्हणायचं असतं, बाकी करायचं नसतं कधी टीकामारी जायचं. आणि इतकं करून तुला 33% पास होता येतं. भाग्यवान टीचर काय करणार, आता पुन्हा काही मागे जाणं शक्य नाही. तेव्हा सुमारे 700-750 वर्षापूर्वी तेर ढोकी नावाचं लातूर कडून पंढरपुराकडे जाताना वाटेत गाव आहे. त्या ठिकाणी गोरोबा या नावाचे कुंभाराच्या जाती परमेश्वराचे मोठे भक्त होते की ज्यांना संत मालिकेमध्ये काका म्हणत असे. ज्ञानेश्वर माऊली आणि गोरोबा काका, सगळे संत ज्यांना काका म्हणत. ज्ञानेश्वरांना माऊली म्हणायचे आणि गोरोबांना काका म्हणायचे. आता हे भावाची संबोधन आहे, भावातून उत्पन्न झालेली संबोधन आहे. ज्ञानेश्वरांचं वय काय, इतक्या संतांचे ते माऊली कशी होऊ शकतील, हे त्याला काय त्यांना काका म्हणण्या इतका मोठा मान का मिळाला, हा अधिकारी होता त्यांचा. नामदेव यांची परीक्षा त्यांनी घेतली असं वर्णन. तिला असं झालं म्हणे की सगळी संत मंडळी गोरोबाबांच्या भेटीला आली. कुठे कुठे ज्ञानेश्वर महाराज होते, निवृत्तीनाथ होते, मुक्ताबाई होती, सोपानदेव होते, नामदेव होते, आणखी काही मंडळी होती. गोरोबांचं काम चालू होतं मडकी घडायचं. मडकं घेतलं होतं आणि ते थापत्यानं काम चाललं होतं. सोपानदेवाने विचारलं, काका काय झालंय? मडकी घडतोय जरा, त्याला म्हणजे पक्का भाग. मुक्ताबाई तुम्ही काका एकदा सगळीच मडकी तपासून पाहणं कच्ची आहेत का पक्के. ते पटकन उठले आणि पहिली टप्पल निवृत्तीनाथांनी डोक्यावर मारली, ती थापटली. निवृत्तीनाथ हसले. दुसरी ज्ञानेश्वरांच्या डोक्यावर, ते हसले. पुढे होते सोपानदेव, त्यांच्या डोक्यावर मारली, त्यांनी नमस्कार केला. पुढे होते नामदेव, नामदेवच्या डोक्यावर उगारला हात. बरोबर, आज काय शुद्धीत नाही काय तुम्ही? मुक्ताबाईने तुम्हाला मडकी तपासायला सांगितली, आमची डोकी नाही. त्यांनी थापटण्याला हातच लावला नाही, थापटणं खाली टाकून दिलं. तुम्ही मुक्ताबाई एवढं कच्चं आहे म्हणजे, बाकी सगळी पक्की. असं त्यांच्या चरित्राजवळ. पण हा अधिकार कसा प्राप्त होतो की नामदेवराय काही सामान्य प्रकरण नव्हे, त्यांना कच्चे ठरवता येतं आणि कोणताही संकोच न करता ज्ञानेश्वरांच्या डोक्यावर टप्पल मारता येते. हे काय सामान्य अधिकाराचं लक्षण आहे. पण हा अधिकार प्राप्त झाला कसा, हा कुणी पदवी दिल्यासारखा मिळत नाही. कणाली पदव्या कशा मिळतात त्याचे ठरलेलं आहे तंत्र म्हणे. पार्टी दिली की पदव्या मिळतात म्हणे. पेपर कोण काढणार आहे, पेपर कोण तपासणार आहे याची माहिती मिळाली तरी सुद्धा पास होत आहे. त्याला क्लास सुद्धा मिळतो म्हणे. हे सगळं म्हणे या सगळ्याच्या, हे सगळं निर्माण होण्याच्या पूर्वी मी सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा पास होत गेलो, त्यामुळे प्रश्न आला नाही. गोरोबा कुंभाराचा व्यवसाय करतो. आपला व्यवसाय जन्माला आले होते आणि आपला उद्योग त्यांनी सोडला नव्हता. आपला उद्योग कुंभाराचं काम करते. आपल्याकडे जी वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था होती ना, त्याचं सगळ्यात एक महत्वाचं कारण होतं की त्यामुळे अर्थसंपत्तीचं विकेंद्रीकरण होत असे. कोणतेही उद्योग कोणत्याही ठिकाणी केंद्रित होत नसे आणि लायसन्स परमिटचा प्रश्न नसे. आणि आता पुढे मी काय करावं हा कधी प्रॉब्लेम उत्पन्न होत असे. जन्माला आला की धंदा घेऊनच जन्माला आला. तेव्हा बेकार नावाची वस्तू जुन्या अडाणी काळात नव्हती.
हे प्रगतीचं लक्षण आहे. जितके जास्त बेकार तितकं शिक्षणाचं प्रमाण वाढलंय असं समजा. त्याकडे कोणी बेकार राहत, सगळ्यांना त्यांचा त्यांचा उद्योग होता. गोरोबा कुंभार होते, कुंभाराचं काम करायचे, इमानदारीने करायचे. आणि त्यामुळे गोरोबांचं मडकं घेण्याकरता लोकांची रांग लागायची म्हटलं तरी चालेल, कारण ती मडकं लवकर फुटायचं नाही. बाकीच्यांची मडकी जेमतेम घरी जाईपर्यंत घ्यायची, कारण मडकं चांगलं होण्यासाठी तो चिखल चांगला तुडवावा लागतो. त्यात त्याचा तो आवश्यक जो मसाला आहे, काही गवत आहे, काही लीद आहे, हे सगळं योग्यतेप्रमाणे घालावं लागतं आणि चांगलं तुडवावं लागतं. जितकं तुडवलं तितकं ते चांगलंच आहे. खऱ्या उत्तम तुडवलेल्या मातीची परीक्षा सांगतात, जुन्या ग्रंथात वर्णन केलेली आहे की वाहत्या प्रवाहामध्ये अशी उत्तम तुडवलेली माती गोळा करून जर ठेवली तर खाली वाहणाऱ्या पाण्याला मातीचा रंग येत नाही, तो गोळा झाल्याचा चालला. आता मडकं ठेवून बघितलं तर मातीला रंग येतो अशी स्थिती आहे, कारण ते मडकं भाजून तांबडं झालेलंच नसतं, रंगून तांबडं झालेलं दाखवलेलं असतं. दुसऱ्या गोष्टी हे आपला करून आपला हा व्यवसाय इमानदारीने व्यवसाय करावा. आणि आपलं शास्त्र सांगतं आपला उद्योग इमानदारीने केला की तीच भगवंताची सेवा होते, त्याच्यापेक्षा निराळी सेवा करायला हवी. इमानदारीने करतो की नाही एवढाच माझा मुद्दा. आता इमानदारी तर करायची नाही आणि कुणी केली नाही म्हणलं की मोर्चे काढायचे, असा नवीन उद्योग. मी असं ऐकलंय की ते टीव्हीवर ते टॅक्सीवाले आणि रिक्षावाले यांचं काहीतरी दाखवलं म्हणे, नाही गॅसवाले आणि गॅसवाल्यांनी रिक्षावाल्यांनी मोर्चा काढला का आमच्याशी जाहीर बदनामी का केली. तेवढंच, आम्ही तसे वागत नाही असेल. सधर्माचरणाने पूर्वीच्या काही लोक कसे मागत असेल त्याच्याकरता मी आपल्याला सांगतो. आणि हे सगळं करीत असताना, लोकरीतीने व्यवहार चालवित असताना, रोखरीतीने आपल्या गाड्या उभीत असताना त्यांचं लक्ष कुठे होतं? रामनामी रसना रत आहे, म्हणजे रंगलेली आहे. रामनाम तोंडाने घेता येतं पण रसना रंगत नाही. आपली मेकॅनिकल प्रोसेस असते कशी. आणि म्हणून तर कबीरासारखे महात्मे म्हणतात की राम नाम सब कोई लेत ठक ठाकुर चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद करे वह नाम कुछ और. की रामाचं नाव सगळेच घेतात, किती वेळा सुईत असतं म्हणतात घेतात काय नाण्यात राहत त्याच्या पाठी. ठक ठाकुर अरो चोर, सगळेच रामाचं नाव घेतात. पण प्रल्हादाचा आणि ध्रुवाचा उद्धार ज्या राम नामांना झाला ते नाम हे नव्हे. म्हणजे काय त्याचे उदाहरण म्हणतात तर वेगळे होते. चोराने घेतलेलं आणि प्रल्हादाने घेतलेलं नाही. राग निराळा होता नाही, ताल निराळा होता नाही, भाव निराळा. प्रल्हाद रंगवून घेत होते आणि हे दाखवण्याकरता घेतात, एवढाच फरक. जे रंगवून घेतो त्याचं स्वरूप दाखवण्याकरता घेण्याला कसं यायचं. आता माणसाला दाखवण्याकरता काय गमती असतात तुला सांगतो. काही लोकांचा जपाचा नियम असतो, कुठेही जप करा. आता ती माळ दिसू नये म्हणून गोमुखी दान घालतात. ह्या मुली म्हणजे दिसू तर नाही आणि कळावं तर लोकांना. राम नाम सब कोई लेत ठक ठाकुर अरु चोर, जिस नाम से प्रल्हाद करे वह नाम कुछ और. याचं कारण तिथे भावाने रंगलेले असतात ती मंडळी, हे तसे होते. पण जेव्हा जेव्हा तोंडाला कान नाही तेव्हा तेव्हा भजन, आणि ते रंगून केलेलं नामस्मरणामध्ये रंगलेले. आणि केव्हा केव्हा ते इतकं रंग नाही रंगून जायचं. तुमचे महाराज वर्णन करतात तयाचे भजनी मी करीतो काय आहे कोण हेही सुनी नुरसे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, मन होईल काय मिळालंय, शरीर सुद्धा भगवत रूप होऊन जातं. अशा त्या दिव्य भावामध्ये यांचं भजन चालायचं. उद्योग कसा होतात. आता याचा एक सामान्य परिणाम होता. मूर्तिमंत
मूर्तिमंत. त्याचा अर्थ खाण्यापिण्या पुरेसच होतं, बाकीची कोणतीही चैनीची वस्तू त्यांच्या घरात. हांतळायला साधं होतं, खायला साधं भाकरी आमटीचं जेवण, घरामध्ये 4 गाडगी मडकी, बाकी घर स्वच्छ. 2 फाटकी धडकी पातळ बायको करतात, 2 फाटकी धडकी धोत्र घालण्यासाठी. तिला 3ऱ्या पातळाची गरज वाटली नाही, यांना घ्यावं असं वाटलं. संसार योग्यरीतीने चालला होता. त्याला एक मूल होतं, लहान मूल होतं रामायण. घरामध्ये दुसरं कोणी नव्हतं, बरोबांचे आई वडील नव्हते. घरामध्ये 2च माणसं, बायको आणि स्वतः बरोबर. आणि त्यांचं ते तान्ह मूल. बाईला पाण्यावर जायचं होतं. आता त्या तान्ह्या मुलाची काहीतरी सोय केली पाहिजे. घरामध्ये वडीलधारा मनुष्य असलं म्हणजे आपोआप सोय होते. त्या घरात वडीलधारा मनुष्य कोणी नाही. म्हणून ही बाई, नवरा बाहेर अंगणामध्ये माती तुडवीत होता, चिखल तुडवीत होता, त्याच्याकडे आली आणि म्हणाली काय, घेऊन रूपानं चांगली होती. हे मी सांगतो का, गौरवाचं दुर्लक्ष होतं तरी सुद्धा याच्याकरता सांगतो. तरुण होती, रूपानं सुंदर होती, पाण्याला चालली होती आणि जाताना ती म्हणाली, म्हणे खेळत रंगणात खेळत होत, ताने सांभाळा पाण्याला जाते, आपलं लेकरू इथे खेळते, त्याच्याकडे जरा लक्ष जाऊ दे. आता ते माती तुडवीत होते, हे माती तुडवता तुडवता मान अशी डोलत होती, पायवर काढायचा आत घालायचा, पायवर काढायचा आत घालायचा. त्यामुळे जरा हिसका बसत होता मानेला. तेव्हा हिला वाटलं नवरा हो म्हणाला. ती आपल्या उद्योगात घेऊन गेली. ऐकलं का, कन्फर्म करायची त्याला गरज वाटली. जुना काळ फार विनयाने वापरला जात असत. की आदर्श मानावे की नाही हा त्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त घटना घडण्याच्या पूर्वी काय परिस्थिती होती ती लक्षात आली म्हणून इतकं स्पष्टीकरण केलं. मला तौलनिकरित्या काहीही सांगायचं नाही. तर बाबा निघून गेली. आता त्या पोरांची काय खोड असते पोरांची. पोर गरीबाचा असो ना ते श्रीमंताचा असो, ते पाण्याजवळ चिखलाजवळ तरी जायचं नाही तर खेटरांजवळ तरी जायचं. रांगात सोडलेली पोरं याच्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी कुठं जातील, तिथं जायची नाही. आता हे तसंच एक होतं, गरीबाचं करून काढायचं प्रवृत्ती तीच की नाही. मला हे नेहमी आश्चर्य वाटत आलेलं आहे की असं का असावं, की मुलांची नैसर्गिक धाव चिखलाकडे आणि खेटराकडे का. त्यामुळे पुढच्या सबंध आयुष्यामध्ये चिखल चिवडणं आणि खेटर खाणं याशिवाय दुसरं काही करायचं नसतं. त्याची नैसर्गिक प्रवृत्तीच तशीच असते. त्याला बरोबर म्हणून रांगत आलं आणि तिच्या चिखलाच्या ढिगावर चढलं. बरोबर माहित नाही, भान नाही, बायकोचं म्हणणं त्यांनी ऐकलं नाही. आपल्या लेकरू सांभाळायचं काम आपल्याला सोपं आहे हे त्यांनी पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही. लेकरू तिथं खेळतंय याची जाणीव आहे त्यांना नाही. आणि अशा स्थितीने ते लेकरू पायावर त्या चिखलावर चढलं. चिखल घट्ट होत चालला होता. बरोबर जोर जोराने पाय काढून पुन्हा पुन्हा आपटीत होते. आणि ह्या सगळ्या तंत्रामध्ये चिरडुनी मृत झाले भरून घट जलाते कामिनी शीघ्राई सदनी शिशु दिसे नागावरी पादधारी. गोरवा चिखल तोडण्यामध्ये मग्न होते आणि भान नव्हतं. परमेश्वराचं भजन चालू असं म्हणजे काव्यमय सूचना आमच्या दादाने देऊन ठेवली की पुढची घटना लक्षात यावी म्हणून. दयाचे नाल फुली भजन भजनी हरते देह भान आंगणी तो काय आहे कोण
झाला नाही म्हणायचे. पाणोथा म्हणजे बायकांचा काऊ नाव. सगळ्या चर्चा तिथे व्हायच्या, सगळ्या चौकशा तिथे व्हायच्या आणि मग परत यायच्या. चौकशी एकमेकाची केल्याशिवाय सामान्यतः कोणती बाई कधी यायची नाही. ते पुरुषाचा स्वभाव, त्यात काही फरक पडले नाही. दोन बायका जर शेजारी शेजारी बसून प्रवास करीत असल्या तर 42 पिढ्याची माहिती गोळा होती. कोण कुठली सासू असेल, कोण कुठली माहिती असून, कुठले गेले, मुलगी कुठे दिले, सगळं माहिती करून घ्यावी. दोन पुरुष जर शेजारी शेजारी बसले असले ते महाराष्ट्र त्यांचा असतो, दुसरा तरुण भारत असतो. मुंबईपर्यंत जातात, एकमेकांचं फक्त वर्तमानपत्र वाचून झाल्यावर तुमचं मला देता का एवढंच भाषा करतात. काय तरी ही लेकुबाळी होती. फार वेळ त्यांनी घालावला नाही. भरून घट्ट जलासी कामिनी श्यामाना शीघ्र आली सदनी शिशु दिसेला भाबरे फार झाली. रमे तू दिसत नाही. जीव कासावीत झाला तिचा. इकडे पाहिलं तिकडे पाहिलं. आता घर म्हणजे काय 6 खोल्याचा फ्लॅट थोडंच होता. साधं आपलं झोपडं. घराला पाहिलं, घराच्या मागे पाहिलं आणि मग त्याला आठवलं की आपण नवऱ्याला सांगून गेलो होतो म्हणून नवऱ्याला विचारायला म्हणून आली. आणि तो रक्तामांसाने भरलेला चिखल पाहिला आणि बाई देवानी सगळ्या चिखाला पाहून तो व्याप्त अशुद्धाने कामिनी आणि ती बाई रागावली. ते रक्ताने भरलेलं ते चिखलाचं स्वरूप पाहिलं, अंगडे टोपडे इकडे तिकडे पडलेलं पाहिलं आणि बाईला संताप आला. मेल्या कोण नाही बघितलंस का? मुख्या किंचन. गोरोबाने तो आवाज ऐकला आणि पाहिलं खरंच रक्तमांसाने चिखल भरलेला आहे. गोरोबाला वाईट वाटलं. अरे पण बायको जेव्हा फार छाती बडवून घेत होती, आता आई आहे सामान्य स्त्री आहे, तिला याच्यापेक्षा आणखीन दुःखदायक वस्तू काय जगात असते की खूप जन्मदात्या त्या बापाच्या पायाखाली त्याचं मूल चिरडलं जातं. बापाला त्याचं भान राहत नाही आणि आईला ते रक्तमांसाने भरलेला चिखल बघायचा प्रसंग येतो. प्रपंचामध्ये याच्यापेक्षा आणखीन काही भयंकर दुःखदायक घटना असू शकते का? बाई संतापून गेली होती आणि तिला ह्या श्वेरेची लहर आली म्हणतात. पंढरीचा तो काळ आहे प्रत्यक्ष काळ संसारा प्रापंचिक जनानी याचा घेऊ नये सदावारा. म्हणजे पंढरपूरचा तो डांगऱ्या देव प्रपंचाचा काळ आहे. संन्यासी गोसावी महाराजाचा देव आहे. लेकरा पानांचे जे असतात त्यांनी भांड्यात पडून येतात. त्याला ते सगळं मूळ कारण ते कारण गोरोबा बिघडले ते त्याच्या नादाने बिघडले. विठ्ठल विठ्ठल म्हणत असते त्या नादाने कशाला वेळले असते, म्हणत नसते तर कशाला झालं असतं. त्या बाईनं मरणावर बरोबर घावा घातला. तिच्या तो आक्रोश ऐकला आणि गोरोबाला वाटलं की खरंच तिला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण खरंच शास्त्रीला अजून कळलं नाही. म्हणजे येते म्रियते एवा कदाचित नायम भूत्वा भविता वा अनुभूया अजो नित्य शाश्वत होयम पुराणो नहन्यते हन्यमाने शरीरे. अजून कळलं नाही म्हणाले. माझं काम आहे तिला समजून सांगायचं. म्हणून गोरोबा खाली आले, बायकोच्या पाठीवर हात केला, थोपटलं जरा तिला आणि आलं नामूल सखे मृत झाले याच्यापेक्षा आणखी काय चांगलं म्हणा. नामूल सखे मृत झाले. मूल मेलं नाही म्हणाले. आलं जेथून ते जिथून आलं होतं तिथे परत गेलं. त्याचा गुन्हा कमी होता. गुन्हा कमी असला म्हणजे कोर्ट कुठे पण शिक्षा देतं की नाही. तसे जन्माला येण्याचं त्याचं प्रारब्ध त्या मानाने फार मोठं होतं. लवकर आलं लवकर गेलं. ज्यांचे गुन्हे मोठे असतात त्यांना जास्त दीर्घकाळ शिक्षा भोगावी लागते.
101% सत्य होतं. पण ज्या स्थितीत सांगत होते ती स्थिती त्या बाईच्या दृष्टीने योग्य नव्हती. तिला ती आणखीन चिड यायला कारणीभूत झाली. पांडुरंगाला नाही आगला गो तो प्रसूतीच्या वेदना सोसल्या आहे, रक्ताचं पाणी करून त्याला संरक्षण आहे, रक्ताचं दूध करून त्याला पोचलं आहे. आणि मला वेदांत सांगतोस तू हा म्हणजे तुमची जात अशी हलकटांची कसे जातीना पुढे गेलेल्या संतांचे नुसतं विठ्ठल 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 सगळ्या जगाचं विठ्ठल विठ्ठल केलं. देशाचं केवढं नुकसान आहे निराशावादाने झालं, या दैववादाने झालं, या अध्यात्माने झालं. सगळ्यांच्या शिव्या काढल्या म्हणतात असे होतो सगळ्या बुद्धिवादीच्या परिषदात गेले. खऱ्या एका वेळेला उगवून घेतल्या. गोरोबा पांडुरंगाला ती बायको शिवाय देत होती. तिला काही बोलली देवाला शिव्या घ्यायची ती रुद्रापासूनची सवय आहे. देना नाम पता हे जमून शिवी नाही दुसरं काय चोरांचा राजा वाटणाऱ्यांचा राजा चांगलं लक्षण आहे. इतकी जुनी आहे. चाल तुका म्हणायचे बोला बरोबर बायकोनं तुकाराम देवाला शिव्या दिल्या काय बोलले, स्वतःला शिव्या दिल्या हे बोलले. ठीक आहे चुकलंय माझं, तर चुकीचं प्रायश्चित्त होईलच काही बोलले. पण बायकोनं जेव्हा संतांना शिव्या दिल्या तेव्हा गोरोबाने राग आणला. संतनिंदा ऐकता श्रवणी गोरोबा संतप्त झाले मनी थापटणे करी घेऊनी मायासी धावणे. थापटणे उचललं आणि बायकोच्या हातून घडणारं पाप घडू नये मी पती या नात्याने तिला पापापासून परावृत्त केलं पाहिजे या कल्पनेने तिला वटणीवर आणावी म्हणून थापटणे उचललं आणि बायकोला मारायला धावले. बायकोला नवऱ्याचा राग मिटतो होता तापटपणा. ती म्हणजे खरंच डोक्यात मारतील आणि मारले तर 4 दिवस मला चैन पडत नाही असं डोकं दुखत नाही. तिने ताट कशी शपथ घातली. पंढरीचा विठेवरला खरीसाची शपथ त्या दामया विद्याची तनु समाधाला उसन पोहात तरी गायाचा शोभशील भक्त पंढरपूरच्या डांबऱ्या भूताची शपथ आहे म्हणजे तुला माझ्या अंगाला हात लावशील तर खबरदार. याने आणलेलाच राग होता आवश्यक म्हणून. बायकोनं माझ्या अंगाला हात लावू नको म्हटलं म्हणजे शरीर संबंध संपला. शरीर संबंध संपला की नवरा बायकोचं नातंही संपलं. कांतेने आपल्याकडे जुन्या लग्न पत्रिका कोणाकडे असतील तर काढून बघा. त्याच्यावर ही पत्रिका नेहमीच्या पद्धतीने लिहिली असेल आणि शरीर संबंध याचा उल्लेख असेल. आता ते जरा अश्लील वाटायला लागले लोकांना म्हणजे त्याच्यापेक्षा अश्लील वागतात जाहीर हा शब्द तेवढा खटकायला लागला. तो गेला पत्रिकेत. पण पत्रिकेला सत्य काय ते सांगितलं की एवढीही मर्यादा हे संपलं की संपलं. भाव प्रेम श्रद्धा आत्मीयता वगैरे काय असेल ते सगळं निघालं. पण खरं नातं संपलं. पती पत्नी हे नातं संपलं. आता सखा राहील गृहिणी राहील वगैरे वगैरे राहील हे संपलं. बायको शब्द घालते माझ्या कानाला हात नको म्हणून. तुम्ही अरे बायको पण संपलं. आता तिच्या ह्या करीनं चांगल्या वाईटपणाची जबाबदारी माझ्यावर नाही. कारण आपल्या धर्मशास्त्रात थोडा चमत्कारिक नियम असा आहे
पुण्य बायकोला आपोआप मिळतं. नवऱ्याचं पाप बायकोकडे जात, बायकोनं केलेलं पाप नवऱ्याकडे आपोआप येतं, बायकोनं केलेलं पुण्य नवऱ्याला मिळत. ते स्त्रीधन तिचं तिचं राहतं काय. आता पुरुष आमच्या घटना बदलून घेऊ इच्छितात, पण आमच्याकडे घटना बदलायची माहिती नाही. आमची घटना एकदाच पक्की होते, त्याच्यात अमेंडमेंट पुन्हा नाही, आणि आपल्या मतलबाकरता तर मुळीच नाही. पुरुषांनी जरा लक्षात ठेवावं की बायका देवदेव करतात तेवढा पुरेसा नाही, हे लक्षात याच्यात समजलं तरी पुष्कळ झालं की आपल्याला काही थोडं केलं पाहिजे. बायकोने केलं म्हणजे आपल्याकडे एकाच मुळीच समजायला काय नाही. आमच्या बायको सगळे करते, तुम्ही काय करता. बायको बरोबर राहतं म्हणजे आपल्या संबंध चांगला आपण टाकून दिलं आणि शांत मनाने गोरोबा परत काढला. राग आणला होता त्याचं लक्षण, राग डोक्यात शिरला नव्हता, राग डोक्यावर चढला नव्हता, राग हत्यार म्हणून स्वीकारलेलं होतं. हत्याराची गरज नाही म्हणल्यावर टाकून दिला म्हणाले. 4 दिवस 8 दिवस 15 दिवस महिनाभर गेले. तू गोरोबा काढून सांगतो तुळशीच्या ओट्यावर. महिना गेला, 2 महिने गेले, 4 महिने गेले. गावामध्ये कुजबूज झाले. लोकांना चांभार चौकीच्या फार असतात. गोरोबा गेले 4 महिने तुळशीच्या ओट्यावर झोपतो आहे, यांच्या बापाचं काय आहे. मग कारण मीमांसा सुरू झाली. उन्हाळ्याचे दिवस राहिले, सगळं कंसात पुढे. 5-6 महिने असेच गेले. एक दिवस समीरण सुगंधित शीत सारी भागी तरी रमणीती स्मर विभ्राही. आणि 5-7 महिन्यामध्ये गेले होते. चांदण्या टिपूर पडले होते. पौर्णिमेची रात्र होती. मंद मंद वातावरण शांत प्रसन्न थंड होतं आणि त्या चंद्रप्रकाशाचा परिणाम म्हणून त्या बाईच्या अंतःकरणामध्ये असं वाटलं की पतीची सेवा करावी. आणि म्हणून ती साध्वी हळूच गोरोबा काकांच्या अंतरुणावर जवळ जाऊन बसली. गोरोबांचा पाय हलक्या हाताने उचलून आपल्या मांडीवर घेतला आणि पाद संवहन केलं. पायाला स्पर्श झाल्याबरोबर गोरोबांचे सुविधाचे महाराज उठले खडबडून, कांदे प्रति बाहून साष्टांग दंडवत घातले. गोरोबाच्या स्पर्शाने जागे झाले बायको पाहिली आणि साष्टांग दंडवत घातलं आणि ते म्हणले, माय माझी झाली सतून सुशीले, म्हणून आता मचकरी असे जाणे, मला प्राणाहून अधिकाचे जाती, शपथरंभोरून जावया विठूची, शपथरंभोरून जावया विठूची. बायकोला साष्टांग दंडवत घातलं आणि तिला सुशीले म्हणाले. सुशीले सुशील चारित्र्य चांगलं आहे. तू माझी माय झालीस म्हणाले. अशी कशी होईल? ज्या दिवशी तुम्हाला शपथ घातलीस सावळ्या विठूची, माझ्या ती काळ्याची म्हणाली होती. माझ्या सावळ्या विठूची तुम्हाला शपथ घातलीस त्या दिवसापासून तुझं माझं हे पती पत्नीचं नातं संपलं आहे. आता आपलं नातं असेल तर बहीण भावाचं राहील, माय लेकराचं राहील. पण आता तू माझी पत्नी नाहीस. एवढी तुम्हाला शब्दाची किंमत आहे. मी काय कोर्टात शपथ घातली. कारण कोर्टात त्या शब्दात 3 गोष्टी खऱ्या सांगायच्या असतात. आपलं नाव, बापाचं नाव, आडनाव. एवढे 3 सांगितलं की शब्दातून मनुष्य मोकळा होतो. पुढे सगळं वकील सांगेल तसं बोललं तरी चालतं. तुम्हाला एवढी शब्दाची किंमत आहे. मग भोल्यावर शपथ व्हायली की श्यामीचे अर्थेचे कामीचे नातीचे रामी, नातीचे रामी, नातीचे रामी. त्या धर्मही आहे, अर्थही आहे आणि कामही आहे. ती कशी शपथ मोडता तुम्ही? शपथ वाही तुमच्या पत्रामध्ये मला बांधली. त्यावेळेस
शपथ वाहिली आहे, 3-3दा वाहिली आहे, माझ्या बापाने वाहून घेतली आहे, तुम्ही वाहिली आहे की धर्म अर्थ काम या बाबतीत मी तुझी उपेक्षा करणार नाही, तुझं अतिक्रमण करणार नाही. आणि आता कसं असं करता? बरोबर असत. मला खरं सांग, आपलं लग्न झालं त्या दिवसापासून तू शपथ घालीपर्यंत मधल्या काळामध्ये ही शपथ वाहिली याच्या विरुद्ध मी कधी वागलो? धर्म अर्थ काम तुझ्या इच्छेप्रमाणे व्यवस्थित पूर्ण झाले की नाही? मग आता म्हणजे काय झालं, तू नवी शपथ घातलीस तेव्हा ती पहिल्या शपथेचा अर्थ गेला ना, विप्रतिषेध हे परम कार्य. असं अमेंडमेंट झाली म्हणजे पहिल्या कायद्याला घेऊन काय करायचे, कोणाच्या अमेंडमेंट सह कायद्यामुळे. तेव्हा पहिली शपथ जोपर्यंत दुसरी शपथ व्हायचा प्रसंग आला होता तोपर्यंत शपथ होती. त्या शपथेचे महत्व आता उरले नसताही, त्यानंतर ही नवी घातली मला पाही, म्हणून या बदलाया केठाया किरवाया प्रवृत्त होऊ नको लागेल शपथे खाली. त्या शपथेचं काही महत्व राहिले नाही म्हणाले. त्यानंतर तू ही नवी शपथ मला घातली आणि त्यामुळे अवटी देव ब्राह्मणाची समोर घातली होती. म्हणजे असं आहे, शपथ मोडायची प्रवृत्ती होऊ नये म्हणून साक्षीदार लागते. ज्याला शपथ मोडायचीच नसते त्याला साक्षीदार काय गरज? शपथ जाहीर घातली का नाही, एकांतात घातली काय? शपथ आहे म्हणा. हृदयावर घाव बसल्यासारखं त्या बाई उत्साहानं तिच्या जवळ गेली होती. कोसळून परत घरात येऊन बसली, डोळ्यात डोळ्यात अश्रू वाहू लागले. देवा, काय माझ्या नशिबी आलं. असू नरपती तो मला गतथवा स्त्रियांच्या जगतिया हरी हा हरी आम्हा कपितला म्हणती अर्थया देवरा अजीव करण्या उभा कुटील हा भीमेच्या नवऱ्याला शिव्या दिल्या त्याच्यापेक्षा चौपट शिव्या तिने देवाला दिली, कारण त्यानं बिघडवला म्हणजे. आणि काय होतं, देवाला शिव्या दिल्या तर त्यात चालतात, कारण त्यामुळे देवाचं चिंतन वाढत जातं असं शास्त्राने सांगितलं आहे. आणि म्हणून नारदाने एका ठिकाणी बोलून असं म्हटलंय, म्हणजे देवाला तुमच्यावर तुम्हाला प्रेम करता येत नाही ना, करू नका म्हणले. कामक्रोधाधिकं तस्मिन् नैव करेल. तुमचा कामक्रोध सुद्धा त्याला व्हाय. गौरवाने आपला काम देवाला व्हायला होता, या बाईने आपला क्रोध देवाला व्हायचा. पण रोज जसा एक एक दिवस जायचा तसतशीच्या दुःखाला भरतो यायचं. आणि त्याच्याही पाठीमाग जीवाची मुंबई करावी ही भावना नव्हती. स्त्रीच्या अंतःकरणात ती स्त्री सुलभ इच्छा आहे मातृत्वाची, ते खंडित झालं होतं. सगळं घर कोसोस वाटत. अरे लग्न जे होतं ते सुद्धा जीवाच्या मुंबई करता मुळात होत नाही, वंश सातत्याकरता होतं. त्या मंत्राने तसा उल्लेख आहे. आता बाकीचे सगळे अनुषंगिक परिणाम आहे. महत्वाची गोष्ट ती आहे. आता ती महत्वाचीच गोष्ट गौण झाली, बाकीच्या सगळ्यांचं महत्व वाढले. त्या बाईला जे दुःख होतं, पती आपल्याला स्पर्श करीत नाही याचं, त्याचं कारण आता त्याच्या पुढे आता आपल्याला मूल होणार. आणि मग ती कळवळून म्हणायची, करू काय लागली हाय वंशासाठी कारके नाही, वंशासाठी कारके नाही, सागरी बुडाले जहाज खऱ्याला इस्तू लागला बाई, हवयाची घातली गमाय, नवऱ्याने घातली माळ, थोडीला काळ विचार बलाई, थोडीला काळ
चैनपणे न खाण्यात लक्ष न पिण्यात लक्ष, सारखं ते मूल समोर दिसायचं आणि त्याचे ते अंधे टोपडं एखादं रिंग एखाद्या काहीतरी खेळाची वस्तू त्याच्या बाजूला तरी दुसरं काय असायचं. पण ते कुठेतरी इकडे तिकडे पडलं असलं की तिचं आणखीन भरभरून यायचं. पाहून बाळले बाळाचे मधीय चित्त तळमळते, जैसे वादळ होतात निजल वर्षा ऋतूत खळबळते. समुद्रामध्ये वादळ झालं म्हणजे असा भयंकर प्रकार होऊन जातो, त्याच्या बाईच्या अंतःकरणामध्ये होऊन जायचं. पण काय करायचं, नवरा असा हट्टी. एक दिवस काय झालं, काही दिवस चालली होती दुरुस्त थांबतात पण थोडं. एके दिनी सरिते सुंदरी वरमे काढून तिचं दुःख दुःख काय माहिती स्वाभाविक आहे. 17-18 वर्षाचं वय असेल, एखादं वर्ष कमी असत. आणि या वयामध्ये तिच्यावर असा प्रसंग आला. 5-6 लेकरांची आई नव्हती, तरुण वय होत, लेकरू मेलं होतं. आणि त्यामुळे तिचं अंतःकरण नेहमी असं उदासीन खिन्न असायचं. आणि एक दिवस त्या पाणवठ्यावर काहीतरी भांडण द्यायचं. तर बायकांचं भांडण काय झालं कोणा पाणवठ्यावर भांडण कशा करता होतं, अनेक कारणे असतात. ठाकरेला लागली तरी भांडतात. आणि त्या बायकांचं भांडण सुरू झालं. आता ते भांडण एकदा सुरू झालं म्हणजे मग विचाराने कोण बोलतो. शेवटी एक बाई म्हणाली, ए तू उद्यापासून आमच्याकडे येऊ नको आम्ही सगळ्या पुत्रवंती आहोत, तू आणखोटी. आपल्याकडे आता 16 वेळेच्या कल्पना आपल्याला माहित नाही, बहुतेक सगळ्या गुंतवणूक नाही. तर लग्न जिचं झालं नाही ती स्त्री सोहळ्यात चालायची नाही. लग्न झाल्यानंतर सुद्धा तिला मूल झालं नाही तीही स्त्री सोहळ्यात चालायची. तिच्या पाठीमागे काहीतरी धारणा आहे, त्या सगळ्यात स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही, पण अशी जाणीव होती. आता त्यामुळे ते अपवित्र झाले. आता त्या अपवित्रतेची सीमा किती गाठवली आहे. आमच्याकडे येऊ नको भाई, आम्ही पुत्रवंत्या तू अंधोटे सोडे आमच्यामध्ये येऊ नको. आणि त्यातही खरं म्हणजे तुला तोंड नखाची लाज वाटली पाहिजे. नको त्याचा अर्थ लोक समजले तो असा. आपल्या मापाने माणसं समजतात. एक मी ऐकलेली गोष्ट आहे, फार मोठ्या माणसाने सांगितलं आहे की बाळशास्त्री आपला सांगितलं गोष्ट आहे. त्यामुळे हिंदुस्थानातले काही लोक परदेशामध्ये गेले आणि त्यांची आपसात काहीतरी एका पार्टीमध्ये चर्चा सुरू झाली. त्यामुळे अरे तुमच्याकडे सगळ्यात श्रेष्ठ कोणाला समजतात. त्यामुळे आमच्याकडे संताला श्रेष्ठ समजतो. म्हणजे संताचं लक्षण काय, परस्त्री आणि परधन याची ज्याच्या अंतःकरणात इच्छा सुद्धा उत्पन्न होत नाही त्याला आम्ही संत समजतो. म्हणजे तुम्ही नपुसकाला आणि मूर्खाला संत समजता. कारण शेजाऱ्याच्या बायकोवर प्रेम करणं हाच त्यामुळे प्रेमाचा आविष्कार आहे. सिंगडी ती म्हणे. आता यानं कसं कळालं, हे आपल्या मापाने बोलणार. आणि हे शब्द ऐकले आणि त्या बाईला भाला मारल्यासारखं. जी संतापली म्हणतात ती म्हणजे कार्य का फार जीभ लांब करून बोलतीस. नको माखाचं बोलणं, नको माखाचं बोलणं, माखाचा देणं तो पंचानन तुझा अर्जुन शोभला बाणे. काय कर शपथेच्या सागरामध्ये अडकला समोर करणार. रोज धन्नावारी गोळ्या घरी येतात आणि मला नाव ठेवला काय.
नको दिमाखाचं बोलणं. माझा साथ नवऱ्याविषयी प्रेम आणि आदर कमी झाला नव्हता, भांडण होतं तर बायकोनं नवऱ्याशी भांडत कोणाशी, पण त्याचा जाहीर फायदा कोणी घेता कामा नाही. मी एक बाहेर गोष्ट सांगतो आपल्याला, नवरा लोक भांडत होते आणि शेजारी होत आहे आगो. काही माणसं आगाऊ असतात, जिथे जिथे असतील ते लढपट तो आगाऊ होतो, तो त्याला भांडण सोडायला. आणि ते भांडण सोडायला त्यांचं भांडण म्हटलं आम्ही आमच्या भांडणात लक्ष राहणारे तू कोण म्हणजे दोघे म्हणून त्याच्यातच लागले भांडण. त्याचं राखीव क्षेत्र आहे आणि बाहेरच्या लक्ष करायचं काय कारण. त्या बाईला ते सहन झालं नाही, घरच्या उठापाठी बाहेर जाहीर राहिले. तुम्ही अगदी माझा साधन आहे, पंचानन आहे, वाघ आहे, अर्जुनासारखा पराक्रमी आहे. काय कर शपथेच्या सापळ्यामध्ये अडकला उपाय करणार. अर्जुन जसा सापाच्या पिंजऱ्यात सापडला होता तसा शपथेच्या पिंजऱ्यात सापडला. काय करणार, पण ते अतिशय लागलं आणि बाई घरी आली. काय आपली बँड आता तुला सुद्धा राग घ्यायचं कोणा, हक्काची माणसं दोन, एक लेकरू नाही तर भांडी. लेकर बडवायची नाही तर भांडी आपटायची. आता कुंभाराच्या घरात भांडी आपटायची सोय नाही, लेकरू मेलं होती, शेवटी सापडला नव्हता. गोरवांचा पण नेहमीच काम करतो. आता ही आपली बागेची पद्धत जरा थोडी बदलली, संतापन बोलून काही फायदा जरा निराळ्या मार्गाने न्याव. काय मातृग्रहामी जाते ना तरी मोराखणी तुम्ही शपथ, त्या शपथेने होते निंदा वृथाच जगतात. मी मातृग्रहामी माहेर जाते म्हणाले, नाही तर तुम्ही शपथ मोडा. गौरबा म्हणाले मी नको म्हणलं तर मातृघराला जातेस ना, तुम्ही शपथ मोडणार नाही. शपथ ही राहिली जाते ती मोडण्यासाठी नसते. आपण लोक निंदा करतात त्यामुळं काय मेले भाका बोलतात, ऐकत नाही, कानात तापलेलं तेल होण्यासारखं वाटतं. निंदोत्वान होत त्याचे मला ते सुख दुःख नाही. हे पुढची जी दोन मुली आहेत ना त्या गौरवाच्या नाहीत, हे कवीनं त्याचं स्पष्टीकरण केलं, म्हणजे दादांचे स्पष्टीकरण आहे. श्वानाची पाहून भुंकण्याला वागे किती कावड कुंजराला, उत्तर भुकत वाको भुकवादे हाती चलत आपणी चालसे. निंदंतु नीती निपुणाय दिवास्तुवंतु लक्ष्मी स्थिरा भवतु गच्छतु वायतेच्छम्. आणि वाटायचे हो हा न्याय पदात प्रतिचलंती पदन्नही राहत. न्यायाच्या मार्गावरून जो धीर पुरुष आहे तो आपला मार्ग सोडित नाही म्हणाले, तो त्याच्यावर चालत असतो. जो काय म्हणतात तुल्य निंदास्तुते मौनी संतुष्टो येन केनचित. निंदास्तुती सारखी असते त्याला, मानापमान योस्तुल्य. हा गीता वाचणं सोपं आहे, त्याच्यावर प्रवचन करणं सुद्धा फार आवडत नाही. प्रत्यक्ष प्रसंग कोसळला म्हणजे मन स्थिर ठेवणं कठीण आहे. गुरुबांनी गीता वाचली होती की नाही मला माहित नाही, पण गीतेचा आचार सगळ्याचा सगळा रोमरोमात घेतलेला होता. निंदोत्वान होत सुखे मला, आम्ही जाऊच मागायला असं का म्हणाले. तुम्हाला वाटतं मी जाणार नाही, मी आता जाऊनच दाखवते. मी तुमचीच बायको आहे, जिद्दीनं तुम्हाला माझ्याप्रमाणे वागावं लागेल तर खरे. माझं ठरलंय की माझ्या घरात लेकरू खेळेल तर बरं, संसार कराया लावीन तुला तरी तुला संसार पुन्हा करायला लावते की नाही पण. एका शोभण्याची गोष्ट पण तिला त्या भानामध्ये हे कळलं नाही की आपण हात कुठे करतो. चांगली म्हणाली पाठा कुठे पाठांनी गाढव तर कुमाराचं ऋतू आणतेच गाढव बसवून ना ते आपल्या माहेर जाण्याचा बाई ती गाढव उडकायला आली. अहो ते गाढव कुठे आहे, बरोबर हसली. ती म्हणजे निराळ गाढव तुला पाहिजे कशाला, गाढव तुझ्या जवळच आहे. पाठाळ कशाला
काय दुसरं गाढव कशाला बघतेस? अभिमानाचं गाढव तुझ्या जवळ आहे. तिला काय वाटलं खरंच गाढव आहे त्याचं नाव अभिमान. तर माणसाचं काय नाव सुटल्याचं नेमणे. यांच्या एका मित्राच्या घरी गेलो का आणि तुम्ही आले काय येशील स्वतः माहिती मी चहा कॉफी घेत नाही. तुम्ही काय करणार दूध? आज आमच्या शकुंतला आली नाही. मला वाटलं शकुंतला म्हणजे गवळणीचं नाव किंवा दूध आणायला मोलकरीण गेली असेल तिचं नाव असेल. शकुंतला तुझी मोलकरीण का? नाही म्हणलं आमच्या गावची म्हशी, आमच्या घरातली म्हैस. कार्य बायकोचं नाव म्हशीचं नाव जर शकुंतला तुझ्या बायकोचं नाव हिडिंबा का? त्या म्हशीचं नाव शकुंतला बायकोला काय म्हणा? तिला वाटलं अभिमान म्हणजे गाढवाचं नाव दिसतंय. अभिमानाचं गाढव तुमचं आहे कुठं? अगं म्हणजे अभिमानाचं गाढव दुसरी कुठं जात नाही. अभिमान रूप खबर या कव सौख्याची या उकिरड्यात सरळ सदा गेली ते जगवसे कदापि तयत्र. अभिमानाचं गाढव असं तिच्या उकीत द्यावं. असं वा तुझं ते वेदांतातलं गाढव आहे का? माझी थट्टा करतोय बघा. मी आता थट्टा बिट्टा काही गुमानित नाही. तुमचं लग्न लावून पुन्हा संसार करायला होईल तरच माझ्या बापाची मुलगी आणि तुमची बात चालेल ना. ती जरा हळूहळू चालली. त्याला वाटलं थोडा वेळ मुलगी म्हणेल करू बाबा ये म्हणले काय नाही. ती हळूहळू चालता चालता वेळ तिला वाढत गेला. बरोबर वाक्य म्हणाले आपल्या जुना काळ आहे. माहिती हा गम होतं 2-3 कोसावर. दुपारच्या वेळेला निघाली. संध्याकाळी पोचली. तिच्या आई बाबा ती कुंभार म्हातारे होते. त्यांना 2 मुली ही आणि तिची धाकटी भेटली आणि आपल्या मातीत सगळं माती घडी काही झाडाखाली बसले होते. त्या आईनं पाहिलं असं पाहिलं का हो आपली पाळी आली काय? नाही तर काही निरोप गेला नाही. आपल्याकडे कार्यक्रम नाही. कशाला उगीची आपल्याकडे सुखात नाही हो. आपल्या लेकराची दिसते. इतक्यात ती जवळ आली. डोळ्यामध्ये अश्रू. तिच्या डोळ्यात अश्रू येणं स्वाभाविक आहे. याच गावातून माहेरातून 1.5-2 वर्षापूर्वी तान्ह लेकरू घेऊन ती बाहेर पडली होती. आज रिकामी हाताने ती आपल्या माहेरी परत येते. ते सगळं आठवून अंतःकरण असं कळवळल्यासारखं झालं. डोळे अश्रूंनी वाहत होते. जवळ आली. बाहेरतून मुलीच्या डोळ्यात अश्रू. आई पटकन उठली. तिच्या जवळ गेली. त्याला पाठीवर हात खाली जवळ घेऊन बसलं. बाळ काय झालं? दुःखाश्रू नयने कासा छातीशी धरून तिला कुरवाळलं थोपटलं. काय झालं सांगते. आई मी सांगितलेलं जर तू ऐकणार असशील तर सगळं काय ते सांग. काय ऐकायचं तुझं? जरी देशील चोरी मला अक्षयची धारा सांगेन तशी तर सगळं सांगते. आता ही आईबाप साधी माणसं आहे. मोठा आठवडा आहे.
तिने सांगायचं कसं? म्हणून आई बाबांना बोलताना लाक्षणिक भाषेमध्ये बोलली, फसवण्यासाठी नाही, मर्म लक्षात की बाईची अब्रू राखली जाते चोळीमुळे. हिची बेअब्रू गावामध्ये होती आहे, ती बेअब्रू थांबली पाहिजे, त्याच्याकरता चोळी पाहिजे. म्हणून चोळी म्हणजे बेअब्रू थांबवण्याचं साधन. निदान जुन्या काळी कसं मानत असं. तेव्हा आता अक्षयची चोळी देशील तर सांगते म्हणे. आता आईबाबांना काय वाटलं, हिचा नवरा वारकरी, तो दरवारीला पंढरपूरला जातो, येताना भाजीचा खणी होणार असेल, या वेंधळीनं कुठेतरी हरवला असेल, नवरा रागावला असेल, ही तणतण निघून आहे. काही काळजी करू नको भाई, पूर्वी तुझ्या जीवापेक्षा आम्हाला काही जास्त नाही, आम्ही देऊ तुला चोळी. आई बाबांनी वचन दिलं. म्हणजे आई माझ्या पित्यांचे वचन घेऊन करी भाषण, धाकुटीचे कन्या माझ्याच पतीशी करावे. आई माझी धाकटी बहिणीला लग्न झाली आहे, गेली 2 वर्ष तुम्ही त्याला नवरा शोधता, तुम्हाला योग्य तो कुटुंब नवरा मिळालेला नाहीये. मी तुम्हाला विनंती करते की ती मुलगी माझ्याच नवऱ्याला द्या. जुन्या काळी अजूनही अशा पद्धती होत्या की थोड्या बहिणीला झालं नाही तर धाकटी बहीण दिली जात असेल की आज खरा नाही. अशी कितीतरी कुटुंब आहेत, शोधा, आमच्या मराठवाड्यात ते पुष्कळ आहे. आपण असं का प्रसंग आला? म्हणजे आई असं झालं, माझा सव्य कराने मत्ससीचा घात जननी जैनारा, तरी क्रोधावश होऊन पती माझा तो करी प्रतिज्ञेला, आजपासून तुझशी स्पर्शन करी निश्चयेशी, मानसी पोटच्या लेकराची लाव तू हे करावे. नवऱ्यावर दोष येऊ नये म्हणून बाईनं सगळा दोष आपल्या माथी घेतला, सगळा दोष. आणि सांगितलं काय, माझ्या उजव्या हाताने माझ्या मुलाचा घात झाला म्हणाले, आणि तेव्हापासून मी तुझं तोंड पाहणार नाही म्हणून याने माझा अंगाला स्पर्श करायचं नाही प्रतिज्ञा घेतली. असं कसं झालं का आई? आता कशाला ते मागचं उकरून काढ, त्याचं स्मरण झालं तरी जीव गलबगतो माझा, पण झालंय असं झालं खरं. उजवा हात नवरा, माझ्या उजव्या हाताने माझ्या लेकराला घात झाला म्हणाले. बोलू म्हणा आणि नाही म्हणाले तर पांडवांना शपथ झाला. नवऱ्याचं मर्म सांगितलं. जरा म्हातार बाबा काठी टेकी गोरोबा काकाकडे आला. गोरोबांना वाटतं समजून झालेला आहे. मामा एक गोष्ट सोडून बाकी वाटेल ते सांगा, तुमचं ऐकतो, पण हे ऐकणार नाही. मी काय ऐकणार नाही, बायकोला हात लावणार नाही एवढंच नाही, मान्य नाही. पण दुसरं काय ऐकायला, हो दुसरं आहे त्यांना वाटतं, दुसरं काय सांगणार, जे महत्वाचं आहे तेवढं वळलं. तुम्ही काय नाही, माझी धाकटी मुलगी तुम्हाला द्यायची ठरवली. हा ऐकतो म्हणतात, मी पहिलं सांगतच नाही, दुसरं सांगतो. आता नाही म्हणायची काय सोय, तुम्हाला पाहून काय शपथ नाही म्हणाले, येतो चला. चला गोरोबा आले, थाटात लग्न झाले, लग्न झाले थाटात चतुर गेली, सासुराच्या सुखापार नाही. आई बाबांना फार आनंद वाटला त्या मुलीच्या, बरं झालं म्हणे मुलगी सुस्थळी पडली, बहिणी आनंदाने राहतील. आता काय झालं, परत जायचं मराठ. ती म्हातारला म्हणलेल्या संधीचा काही नाही. बरोबर, मी तुम्हाला बापासारखा, तुम्ही मला लेकरासारखी जावई ह्या मुलासारखाच असतो एकाच्या. बायकोचा बाप हा बापच आहे. 5 तऱ्हेचे बाप सांगितलेले आहे. मुलगी देणारा आणि विद्या देणारा दोन्ही बापाच्या ठिकाणी आहे. ज्याने संकटातून सोडवलं तोही बापाच्या ठिकाणी आहे, ज्याने जन्म दिला तो बापाच्या ठिकाणी आहेच आहे. जो पोषण करतो मालक आहे तोही बापाच्या ठिकाणी आहे. ज्याने मुंज लावली तोही बापाच्या, असे पुष्कळ आहे. तेव्हा मी बापाच्या ठिकाणी म्हणाले तुम्हाला माझं ऐकावं लागतं. नाही कोण मिळेल मामा सांगा. हे बघा, पहिली समान दुसरी वा दुसरी पाच नाही, पहिली दुसरी दृष्टी समान बुधा आपुली असावी, एकी सौख्य दुसरी सन दुःख द्यावे, हे शब्द
यामुके परिभागवावे. बरोबर, माझे 2 डोळे तुमच्या साधीन केले आहेत. एकाला गुरवाळ्याचे दुसऱ्या गोर घालायचं असं करू नका म्हणे. पहिली सारख्या दुसरीला आवा, मला पांडुरंगाची शपथ. मामा थोडं स्पष्ट विचारतो, जरा खुलाशिवा सांगा. आता त्यांना काय वाटलं की ज्या अर्थी बाप्पानं बायकोच्या बापाने मला मुद्दाम आणून दिलं, लग्न लावलं, आपली दुसरी मुलगी माझ्या स्वाधीन केली, ते मागचं सगळं अर्थ सांगितलं बापाला. फक्त आपली अडचण तुम्ही सोडून घ्यायची, पण काही शपथ घातल्यामुळे ती सुद्धा. म्हणून याने विचारलं खुलासा, म्हणजे मामा पहिली समान दुसरी वा दुसरीच्या समान पहिलीला सांगा, मागून ठेवू नका मला बोला. आतापर्यंत पहिलीला जसं वागवलं तसं इथून पुढे दुसरीला वागवू का, इथून पुढे दुसरीला जसं वागवणार तसं वागवायला पहिलीला सुरुवात करू, ते सांग. म्हातार बाबाला काय वाटलं की मुलीच्या लग्नाला 5-6 वर्ष झाली. ती अनेक वेळा माहे सासरून माहेरी आली, 2-4 दिवसापेक्षा जास्त राहिली नाही. तिला सासरची ओढ होती, नवऱ्याची ओढ होती. जेव्हा तेव्हा विचारावं तेव्हा नवऱ्याचं तोंड भरून कौतुक करीत होते. घरामध्ये दारिद्र्य होतं, गुरुबा काका याचे विठ्ठल विठ्ठल करणारे होते, पण तरी सुद्धा माझ्या संसारात दिव्य पडले असे एकदाही म्हणले नाही. तेव्हा नवऱ्याचं फार प्रेम असलं पाहिजे म्हणून तर म्हणले नाही. त्या अर्थी आतापर्यंत चांगलं वागवत आला बायकोला, हा आत्ता त्याचं डोकं जरा बिघडल्यासारखं झालं, तेव्हा पुढे बिघडलेल्या स्थिती दुसरीला वागेल म्हणजे बिघडलेल्या डोक्यानं, तेव्हा तू दुरुस्त व्हावा म्हणून तू म्हणे तसं नको नको, वागवी तुझी पहिलीच्या पहिली नवऱ्याची निंदा केली नाही, सगळे गुन्हे आपल्या डोक्यावर घेतले. ती सुखात राहिली अशीच धारणा आहे आणि तशी होती. तिच्याही फार अपेक्षा काही फार नवऱ्याला होते तर तशी सुखात होत. आता नवऱ्याचा चमत्कारिकपणा आहे, कमी अधिक चमत्कारिकपणा प्रत्येक नवऱ्यामध्ये असतोच. त्याच्याजवळ चमत्कारिकपणा नाही असा नवरा अजून जन्माला यायचंय. मग काय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कोणत्या बाईला आपल्यापेक्षा दुबळा आणि आपल्यापेक्षा मूर्ख नवरा चालतो. गरिबी पत्करतील, साथ मोडतील, पण नवरा दुबळा झाला नाही. आता तो चांगला जर धडधाकट आणि दांडगा असणार तर थोडं खटिंगण असायचंच की नाही. आता ते सोचत पाहिजे, दुसरं काय मार्ग नाही तर गरीब बिचारा दूध भात भेटायची पाहिजे पत्करा. नवरा जर खमंग असायला पाहिजे. आता असा कसा फॉर्म्युला होईल, इतरांशी खमंग इच्छाची दौडा करील, तो खमंग तो सगळीकडे खमंगच असतो. म्हणून थोडं सोसायचा प्रसंग येतो. त्यामुळे बाईने कधी तक्रार केली नव्हती, म्हणून सासरा तिला भ्रमनिराश झालेला नव्हता. आता बाहेर त्यांचं काय झालं कोणाला माहित, म्हणून तो काय म्हणतो की या बिघडलेल्या डोक्याचं नको, तेव्हा दुसरी पहिली सारखी वागव. गौरव म्हणले आता किती लग्न झाले तरी भानगड नाही. बरं म्हणे मला म्हणाले वागवी तुझी पहिलीच्या शपथ फरक करू नको. नाही म्हणे झालं. दोन्ही बायका घेऊन गौरव आपल्या घरी परत आले. त्यांचा थोडशीचा अवकाश आहे. थोरलीला वाटलं होतं की आता तुळशीच्या ओट्यावर मी झोपेन, तसं झालं नाही. दोन्ही कांता टाकून सामान्यतः असं आहे की नवरा बायकोचं भांडण फार लांबत नाही. सकाळी झालं तर संध्याकाळी दिसतं, संध्याकाळी झालं तर सकाळी दिसतं. फारच लागलं तर जरा घराच्या बाहेर जातो, पण कुणीतरी म्हैस भेटते आल्या तर म्हशी मला पूर्णिची म्हणते. आणि सामान्यतः सगळ्या बायकांना माहिती असतं. आता इथं विलक्षण लोक
आणि ती म्हणाली एक दिवस तिला, नाही केलं समाज बरे, तू वैरी असूही आपत्ती नाही जा, मला लग्नाच्या पाठवले तुझ्या पक्षी बहिणी आपण एका बाबाच्या पोटी जन्माला आलो आणि शेवटी माझा काय बाबा म्हणाले, तू बापाला खोटं नाटक सांगितलं तर सगळं खरं सांगितलं असतं तर हा प्रसंग माझ्याकडे कसा आला असता. ही कानकोंडी झाली. अगं बाकी माझ्यावर काही आरोप कर, मी तुझा गळा कापण्याकरता इथे आणलं हे खरं नाही. मी माझा सगळा सुखाचा ठेवा तुझ्या स्वाधीन करणार आहोत. चंदन सुवास घ्याया या तुझला परिसर पदंश झाला तव दैवे बोलतो मला. यांची बायको होणं किती भाग्याचं होतं हे मी अनुभवलं होतं. असा नवरा नवस करून मिळायचा नाही. माझं दुर्दैव वाढवून आलं आणि म्हणून मी माझं हे धन तुझ्या स्वाधीन करायला निघाले. नवऱ्याची हकीकत कशी सांगावी, नवऱ्याचा अपमान कसा करावा म्हणून काही बोलले नव्हते. जरा मोहम बोलले. मला वाटलं तुझ्याबरोबर साधलं तर माझंही साधेल, नाही तर निदान तुझं तर चांगलं होईलच. त्याबद्दल मला शंका नव्हती. मी ते करायला गेले ते झालं भलतच म्हणाली. पण यात तू बाबा झालं खरं. यातून काही मार्ग निघतो का बघ. काय मार्ग नाही असा आहे. शेवटी पुरुषाची जात किती दिवस असत राहील. आपण दोघी एक होऊ आणि हे सिद्ध करू. आपलं सुख आहे, हक्काची गोष्ट आहे, मिळालीच पाहिजे आमच्या. काही थोडे तांत्रिक अडचणी होत्या त्याचा इतका भाऊ करायचं काय करायचं. किती सप्ताह होतात आणि किती मोडतात म्हणजे आपण बघत नाही. शेजारी बाजारी आपण करू ना, काय करू. आणि म्हणून त्यांनी दिवस काय केलं, गोरोबा झोपलेले होते आणि त्यांच्या दोन्ही बाजूला आपल्या शरीरात त्याच्या मागची भूमिका रक्षा करता हे करायचं. तर त्या थोरीला धाकटीला समजावून सांगितलं. श्लोक अतिशय चांगला आहे, मोठा काव्यमय आहे, पण त्यातलं काव्य इतकं नाजूक